सगळ्यांना मकर नासपुरेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे काय बोलतोस? काय झालं? खूप आनंद झालाय का तुला? पंबल पडतायत तुझे. काय झालं? मकर संक्रांत आहे ना. मकर नाही. नाही, माफ करा मकर नासपुरे नाही. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून म्हणजे मनोमिलन स्वर छेडे आणि अविट रागिणीकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अरे मीच केलेत, मलाच काय देतोय? आधी तूच खाऊन बघ मग कसे झाले ते. सेल्फ कॉमेडी. पण काय रे मनो? मनो तू एवढा आनंदात कसा आहेस रे? म्हणजे असुला कसली भीती वाटत नाहीये, तू असं अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत नाहीयेस, काय झालंय काय? आज मी आनंदी आहे, आज मी खुश आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा कार्यक्रम होणार आहे. हो ना हो ना हो ना. हा दुग्ध शर्करा योग नाही तर अजून काय आहे अभि? हो ना हो ना. मनो हा तू दुग्ध शर्करा योग म्हणतोयस खरा, पण त्या दुधात लोचन मजनू नावाची माशी पडली तर? नाही होणारच. आ? नाही होणार, म्हणजे का? कारण तो मेला. आ? उंदीर मारण्याचं औषध तिळगुळात घालून मी त्याला तिळगुळ दिले आज सकाळी. मनो काय बोलतोस? मनो तुला कळतंय का? तू त्याचा खून केलास मनो? नाही नाही अविट, मी समाजसेवा केलेली आहे. उंदराला उंदीर मारण्याचं औषध देणं ह्याला खून म्हणत नाहीत. उंदीर होता तो मेला. उलट महापालिकेने मला उंदीर मारायचे जे काही 7-8 रुपये असतात ते दिले पाहिजेत. मला अभिमान आहे, मी या समाजकार्याचा भाग आहे. सलाम माझ्या कार्याला, सलाम. अरे सलाम कसले करतोयस मनो? तुला कळतंय का? तू काय? मला भीती वाटते मनो. कसली? तुला कोणी बघितलं का? नाही बघितलं, मी मास्क घालून गेलो होतो. कोणी बघितलं नाही. तू नको टेन्शन घेऊस, मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे. अगं तुला बघितलं नाही कोणी? नाही बघितलं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. चला चला सगळ्यांना तिळगुळ देऊन येऊया. हो, हो, हो. ए आधी पाहुण्यांना देऊया. तेवढे नाही आणले आहे. तरी पण गोड गोड बोला. या आहा गोडव्यालाच गोडवा द्यायचा म्हणजे. मनो ठीक आहे, काय? बघ कशा दिसताय, थोडस तरी प्रयत्न करू दे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी पण तिळगुळ घ्या, पार्टी देणार बोला. काय काय करशील? नाही नाही. तिळगुळ अहो, तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या. आ करा नाही हा नाही मनो तिळगुळ वा 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 तिळगुळ आहे जाऊ दे पडलं. मनो तिळगुळ घ्या. नको ना, पण थांब ना, मला नीट सांभाळता येत नाही. नमस्कार. मनो, वा, वा, मनो, वा. नको ना रे. गोळी अहो. घे. बस ऐका बस ऐका अहो काय सकाळी तुम्ही जे मला तिळगुळ दिलेत काय अप्रतिम होते हो. काय चव होती त्याला. वा वा वा. मी तासभर मला डुलकी लागली त्यानंतर मात्र फ्रेश. कुठे मिळतात कुठे? 2.5 किलो पाहिजे होते जरा. मनो थांब ना रे. काय काय? करतोयस मनो? याने उंदीर मारायचं विष पचवलं. हा वा. कोण आहे मनो? हा कोण आहे? मला कळत नाही हा कोण आहे. उंदीर मारण्याच्या औषधात भेसळ व्हायला लागली आहे का आता देवाने याला अमरपट्टाच दान केलेला आहे? मला माहित नाही. नाही माहित. हा माणूस मरतच नाही अगं. हो ना हो ना हो ना. नाही नाही हे शक्य नाहीये. मी मला गाणं जमणार नाही आता काय. मनो असं नाही बोलायचं. नाही मी डिसिजन घेतलेला आहे. अविट मी हे गाणं बिणं सोडतो आणि चौपाटीवर कान कोरण्याचं काम करतो. मनो प्रेक्षक आहेत किंवा ना किंवा किंवा मी विराज जगतापचा बॉय म्हणून अरे मग कान करणं काय वाईट आहे? कान करणं 5 रुपये. नाही मनो कान या या कान आणा कोरा कान 5 रुपयात. मनो या कान आणा कोरा 5 रुपयात. ही मनो बस खाली. कसली गाणी करतोयस रे? वाटतंय? शांत हो. कान कोरा मनो गप ना. ऐक हे बघ शांत हो. तुला त्रास होतो की नाही? त्रास होतो. आपण इथे आलेलो आहोत. प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि हा आलाय. असू दे. प्रेक्षक आले, त्यांचा मान राखणं महत्वाचं नाहीये का? सांग बरं. आणि नेहमीप्रमाणे काय झालंय सांग बरं. शोचे सगळे पैसे आपण ऍडव्हान्स म्हणून घेतले आणि उडवले. आणि ते परत करायची आपली धमक आहे. नाही मग आपल्याला कार्यक्रम करावा लागेल. हा हो ना. तू पॉझिटिव्ह राहा. मग असू दे ना. नको
ओळखीचे एक डॉक्टर आहेत. नका त्यांचा गप्प नंबर- बसा जरा, मी समजू मगाचपासून त्यांना बरं नाही वाटत. थांबा ना जरा थांब मनो ऐक, कार्यक्रम होणार, आपण छान, तू गोळी घे, मी त्यांच्याशी बोलून येते. हा जरा लोचनजी. नमस्कार, कसं काय? बसा तुम्ही बसा. Yes, yes, काय ना yes. लोचनजी, बसा, बसा. आमच्या 500व्या प्रयोगाचे तुम्ही जवळजवळ 50 प्रयोग केलेले आहेत नाही का? 62, 62. मी विसरत नसतो, 62. बरं 62, Yes. माझं चुकलं 62. पण आता अपूर्ण 500व्या प्रयोगाचे 500 प्रयोग असा आमचा विक्रम होईल. नाही तसं होणार तर नाही. नका करू. काय तर शेवटच्या क्षणाला काहीतरी निसटता हातातून. देव आहेत माझे ते. असू- देव आहेत माझे. असू दे, असू दे. उत्तम होणार हवं का? तर पाया नाही, पडते. पाया आज नाही पडत. नीट- उत्तम नीट कार्यक्रम करा. करूया, छान. नीट करा. हो अगदी अगदी हा? सुरू करूया. अगदी काही टेन्शन नाही. सुरू करूया. ते हो म्हणाले तर पटकन हसत राहा. हा, हसत राहा. आमिरजी सुरू करा. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन. तिळगुळ खाल्ला सकाळी, तिळ आता तोंडाचा थोडासा मस्त ना तिळगुळ तुमचा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू, म्हणजेच सत्सथित सत्पद्ध सत्सथित सत्पद्ध सत्सथित सत्पद्ध. आहोस. हा मला नका सांगू, मला कळलं पाहिजे. माझं नाव आहे ना ते मला अजिबात आवडत नाही हो. एकदम फालतू नाव आहे माझं, सांगू नको. सोन्या बाळा, हा. तुझं नाव नाही, तू ना अख्खाच फालतू आहेस. मनो मी बोलत हसायचं. मी हसतोच आहे. संक्रांत आहे. मी गोडच बोलतोय. या मी सुरू करतो लगेच. सुरू करा. रसिको, मी सत्य सपोदा, मी तुमचा सगळ्यांचाच लाडका. सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सण आला हा मकर संक्रांतीचा रसिको. सण आला हा मकर संक्रांतीचा, तिळगुळ वाटा. सत्यशील, कविता नावाच्या मुलीच्या जरी जवळ गेलास ना तरी सोलून काढेन मी. मनो मी हसायचं. कंट्रोल मध्ये आहे. मी सोलून काढेन. पुढे बोल. रसिको हो, मी तुम्हा सगळ्यांचाच लाडका लोचन बदनू. गेली जवळजवळ 23 वर्ष, रिपीट, गेली जवळजवळ 25 वर्ष. मूर्ख माणसा, रिपीट म्हटल्यावर आकडा तोच पाहिजे की नाही? 23चा रिपीट म्हटल्यावर 25 कसं? मनो संक्रांत. रसिको, मी गेली जवळजवळ 23 वर्ष तुम्हाला सांगतो सूत्रसंचालन करतोय. सूत्रसंचालन मी वेगळ्याच उंचीवर नेलेलं आहे आणि अनेक जणांनी बघितलेलं. इथे बसलेलं सुद्धा याची केळी याची दोहा. याची तेही याची डोळा असं आहे ना, कुठली केळी कोणाची काय म्हणताय? तर रसिको, याची दोहा याची कतार यांनी याची तेही याची नको डोळा. नको, त्यांना नाही बरोबर बोलायचंय, त्याला मुद्दाम चालू आहे त्याचं. बोल रे बोल. ओळख करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे रसिको. यांच्याबद्दल मी काय सांगणार. माझ्या उजवीकडे कैसारेच्या अंतरावर बसलेले मी मारतो नाही, आपल्या दोघांना- मी मारू हसायचं. नका मी तुम्ही. हसतोय म्हणून मी हे नाही, मारत नाहीये मी. आपली मैत्री केवढी आहे. मैत्री कसली रे? मैत्री काय? तुझ्याची मैत्री करू मी? मूर्ख म्हणा. पुढे बोल. रसिका हो, काय बोलणार. आज फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत तिकडे बाजूला. माझ्या उजवीकडे बसलेले आहेत. मस्क मेलन ज्यूस काढे. स्वरछेडे रे. मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे माझं. नाव तुमचं. मस्क मिलन ज्यूस काढे. मी मनोमिलन स्वरछेडे. रसिको, माझ्या बाजूला बसलेले आहेत नोलमे हे मनोमिलन. रसिको, काय सांगणार ह्यांच्याबद्दल. ए, मी काय सांगणार रसिको यांच्याबद्दल. कोणी यावं आणि चेहरा बघून अगा अगा आई ग म्हणून किडनी दान करावी, एवढा गरीब चेहरा. एका अँगलने बघितलं तर नाक चोनलेला रवी वासवानी दिसतात आणि रसिको दुसऱ्या अँगलने मग कशाला मरायला बघायचं काय. पण एवढाच नाही रसिको, यांच्या गळ्याच्या पाईपलाईन मध्ये सूर 24 तास राहतात. मी कोण अशी ओळख करून देतो? मनो, मी रवी वासवानी आहे का?
अरे रवी वासवानी उत्कृष्ट अभिनेते आहेत, तू हे कॉम्प्लिमेंट म्हणून घे ना. पण नाक चोंदरलेला का असं आहे का मग मी त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणून. माझं चुकत असेल तर चेचा माझी. आमचं चुकतंय, आमचं चुकतंय. तुम्ही बरं, पुढे बोला ठीक, ना. मी पुढे बोलतो. कार्यक्रम सुरू करा. तुमची ओळख करून द्यायची आहे. नको नाहीये मी कोणी नाहीये. चला पुढे. रसिको हो, मूल मुद्दे पे आते हैं. रसिको क्या है सुरेंद्र भस्मे? मेरे नगमे. अरे, सुंदर. बघून चुकीचा बोलणारा पहिला माणूस बघितला. रसिको क्या है सुनहरे नगमे? क्या है संगीत रसिको? व्हाट इज म्यूजिक रसिको? क्या है संगीत रसिको? आपल्या आयुष्यात क्या है संगीत रसिको? इस कदर दुनिया में क्या है संगीत रसिको? क्या है संगीत? क्या है नगमा? क्या है नगमा? आपल्या मोबाईलवर आपलं लक्ष नसताना आपल्या फेसबुक अकाउंटवर जाते आणि स्वतःचे फोटोवर क्यूट असं टाकते. वो नगमा है, वो नमा संबेराव है रसिको. क्या है नगमा रसिको हो? क्या है नगमा? ओठ साफ करायला देते हैं वो नगमा है, एनिमा है रसिको हो. क्या है नगमा रसिको? ऐसा 17 शिट्टे के बाद भी सब्जी ऐसा शिस्ती नहीं है, वो नगमा है, वो राजमा है रसिको. राम वरून प्रश्न एक ही उठता है, क्या है नगमा रसिको? नगमा रसिको कोई मेरे मांडी को आके मेरे कान में मोरे सांगोगे? ए, गप रे. गप. तेच 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 जळत राहतो. तू बापाची काय पिठाची गिरणी आहे ती काय रे? ते 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 मूर्ख माणूस कुठला बोलू नकोस. आता मी बोलणार आहे. क्या है नगमा, क्या है नगमा येडे. गाणं घे, गाणं घे. गाणं माफ करा रसिको, माफ करा. मला खरं तर चिडायचं नव्हतं, आज मी हसायचं ठरवलं होतं. पण अमीरजी यांनी केलेली घाण साफ करायला जरा म्युझिक वाजवा काहीतरी. नमस्कार नमस्कार. काय घाण साफ केले? ए, गप्प बस, ए, गप्प बस. नका ना बोलू, नका ना बस. बोलू. तो रसिको हो, आज हम सुनहरे नगमों को पेश करना चाहते हैं आपके साथ. हो ना हो ना हो ना. तर कसं आहे गाणं, नगमा म्हणजे काय तर गाणं, आणि गाणं आपल्याला जगायला शिकवतं, जगणं शिकवतं, जगण्याची फिलॉसॉफी शिकवते. आणि जगण्यात आपल्या आयुष्यात जर आपल्याला ताल सूर लय सापडली तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होऊन जातं. हो ना हो. अरे वेडायस का? नाही, तसं नाही रे, वाक्य आवडलं मला. डोक्यासमोर काय करतोयस तू? या वाक्याला हॅट्स ऑफ आहे. म्हणत अरे होतो. रसिको, सुंदर वाक्य होतं. बरं पप्पी राहुल, घेतलीस तू माझी चुंबक, मूर्ख कुठला? बोलू नको ना, दाखवू. चांगल्या मनाने मी पप्पी घेतली. गप्प बस. अरे म्हणत सांगतो. पोट शिवून टाकीन मी तुझ्या आधीच सांगतोय. शांत हो, मनू बस खाली. पप्पी घेतली. नका करू हे, आता नका करू. माफ करा रसिको. माफ करा रसिको, मी म्हणत होतो की आयुष्यात जर आपल्याला सूर ताल लय सापडले तर आयुष्य नाही नाही, जस्ट बघतो मी. जरा इकडे सर. तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होतं. तर सादर करतोय असाच एक नगमा आराधना चित्रपटातला. वा. आनंद बक्षींचे गीत, एच डी बर्मन यांचं संगीत, किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं कोरा कागज था ये मन में. बहुत बढिया. तू एकही शब्द बोलू नकोस, हा? हे काय आहे ते मदतीसाठी. अमीरजी. एको ला कसा येईल मूर्ख माणसा? हा जर मी गातो आहे तर हा ला असं कसं येईल? हो, मला चुकलं ते, मला चुकलं ते. चुकलं म्हणजे खूप चुकलंय. तुला बोललोय मी नको गाऊ. नका गाऊ, नका गाऊ प्रेक्षक. काय आहे ते, मी पण कलाकार असल्यामुळे मला कंट्रोल नाही. तुझी कला नको माणूस कला. मनो संक्रांत
हे हे कोरा कागज था ये मन मेरा 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 गप्रे काय करतोय दरी थोडी मोठी आहे असं कसली दरी मोठी आहे तीनदा आहे ते फक्त मेरा 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 नंतर पुढची ओळ आहे ते म्हणे 7-8 डोंगर असले तर तेवढा आवाज आपटत जातो. नाही आहे 7-8 डोकं स्वतःचं काहीतरी इमॅजिनेशन करू नको इथे चिडू नकोस. गाण्यात तसंच आहे मेरा 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 संपलं किती डोंगर असले एको तीनदाच येणार आहे हे लक्षात ठेव कोरा कागज था ये मन मेरा 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 लिख दिया नाम इस पे तेरा 39 तुझ्या बाप 39 काय आहे? मगाशी वेळ खूप गेला म्हणून 33-39 एकदम वेडा गेला. आहे का? बोलू. वेडा आहे का 13-39 बोलायला नाही तू शांत हो. 13 तीनदा बोलतो ऐको मूर्ख आहेस का नका मी नका, म्हणाला हे पटकन बोला म्हणून मी पटकन संपून टाकलं ना. अरे पण 13चा एको 39 कोण आहे हा माणूस मला खरंच कळत नाही का हा हो माणूस ना जरा- नको तू लक्ष नको मी ना मस्त देऊ. तिला एक असं असं करत होतो मी हे आणि ह्याचं असं तुला पण तिकडे करायचं नाही, थांब आता. महत्वाचं ते आहे का महत्वाचं ते आहे का आता अभि प्रेक्षक आले प्रेक्षकांना एक असं गुळमिल करून घ्यायचं असतं वातावरणात बरोबर चिडू नका तुम्ही हे मला गाणं काय अपयशाचे येतातच हे आपण खचून नाही जायचं. नका तुझं नका अपयश मी बरोबर दाखवतो आता मला गाणं गाऊ दे कोरा का नको रे मला हे गाणे कोरा अरे का मन- गाऊ दे कागद अरे कोरा प्रेक्षक, माफ करा, असं नाही करू. जाऊ दे काय नाही माझं गाणं- मन कोरा जाऊ दे मम्मा, असं नको ना बोलूस. एवढं चिडणार का काय चांगला आवाज लागला होता कधी नव्हे ते प्राजू वा म्हणाली होती मला अरे, वाट लावली सगळी चिडू नका बरं दुसरं गाणं घे दुसरं मला नाही गायचं तुला गायचंय तर गा प्रेक्षक मी कार्यक्रम म्हणले असं- सोडलेला आहे अरे असं कसं बोलतोस तू तुला गायचंय तर गा अरे मी गाऊ का गा मी गाते गा तू शांत हो रसिको त्यांचं ठरत नाही तोपर्यंत एक सुंदरसा किस्सा मला तुम्हाला माझी सांगायचा. नका एक अतिशय सुंदरसा किस्सा आहे रसिको हे छोटे छोटे किस्से असतात ते आपल्याला आयुष्यात समृद्ध करून जातात सोनाक्षी सिन्हा आणि शन्ना नवरे कोण कोण सोनाक्षी सिन्हा आणि सन्ना नवरे बाप जन्मात हा किस्सा घडलेला नाही हा किस्सा काहीच घडला नाही. ऐकून घ्या खूप सुंदरसा किस्सा आहे रसिको फार मोठी माणसं असतात रसिको सोनाक्षी सिन्हा आणि आपली शन्ना सिन्हा आणि सन्ना रसिको बोलताय. एकदा रसिको दोघेही चांदणी चौकात उभे होते नीट लक्ष द्या दोघेही चांदणी चौकात उभे होते नीट लक्ष द्या रसिको फार मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला विलक्षण काहीतरी शिकवून जातात सोनाक्षी सिन्हा चांदणी चौकात उभ्या आहेत ते हाक मारतात रसिको शन्नाजी कैसे है शन्नाजींनी ओळख सुद्धा दाखवली नाही रसिको कारण शन्नाजी हे पुण्यातल्या चांदणी चौकात होते आणि ह्या होत्या दिल्लीतल्या चांदणी चौकात रसिको. हे मोठे मोठे किस्से असतात हे तुम्हाला काहीतरी विलक्षण देऊन जातात रसिको इथे बघ इथे काय 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 विलक्षण काय सार शिकलास तू या हे काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये असं काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये हे जीवनातलं सार आहे हे जीवनातलं सार आहे मूर्ख माणसा गाणं गाणं घेऊया घे तू गाणं घे गाणं घे मी ह्याच्याकडे मग तू गाणं घे रसिका हो मी आता माझं पहिलं पुष्प आपल्या समोर सादर करते रसिका हो एक सुप्रसिद्ध लावणी एक चित्रपट सुशीला संगीत आहे राम कदम यांचं आणि शब्द जगदीश खेबुडकर यांचं आमिर दिर दिर ना दीम तना दीम ता दीम ता ना 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 दीम दीम ता दीम ता ना 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 दीम ता ना 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 दिर दिर ना दीम ता ना दीम ता ना ना मग त्यांनी काय करायचं गायचं आता तुम्ही असं- अरे तुम्ही हसलाच म्हणून मग ते हसायला आहेत तिकडे त्यांनी गायला अविट अविट तू नको चिडूस लोक बघतायत मग तू चिडतोस तेव्हा काय समोर कांगारू असतात त्याचा काय आता कुठे तू मला
माफी मागते माफ करा रसिका हो, माफ करा मी अंगारूंचं काय मध्ये कुण्या गावाचं आलं पाखर, अहो कुण्या गावाचं आलं पाखर, बसलंय डौलात, कसं खच्चळ मिश्किल रुबाबदार बसतंय हसतंय पिक्चर चालताय जोरात पण बोलवत नाही पार्टी लोखंडवाल्यात त्यांच्या शेजारी बसलंय बोल्ड आणि ब्युटिफुल गेला मला लढायला आणि त्या पण पार्टी देतच नाही